पुढची बातमी परभणीच्या मानवत तालुक्यातल्या यशवाडीमधील हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळून काल 5 जणांचा मृत्यू झाला। 23 जण यामध्ये जखमी झाले। या 5 जणांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। दरम्यान आज दिवसभर या मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जात आहे आणि प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशीही केली जाणार आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस मंदिर बंद ठेवण्यात येईल। दरम्यान पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली। परभणीतील मानवतमधल्या यशवाडीतील दुर्घटनेची प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एबीपी माझाला दिली। अतिशय वाईट घटना आहे आणि आपल्या सर्वांसाठीच ही दुःखद घटना आहे। ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। जेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना ह्या घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांनी अतिशय दुःखित झाले आणि तातडीने आपल्या शासनाच्या माध्यमातून 5 लाख रुपयाची मदत त्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। निश्चित चौकशी केली जाईल। एका प्रांताधिकारीच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल आणि का घटना ही घडली त्याच्यावरती कारवाई केली जाईल। दरम्यान या घटनेला कंत्राटदार जबाबदार आहेत असा आरोप मंदिराचे विश्वस्त स्वामी शिवेंद्र यांनी केलाय। काम करणाऱ्या राजस्थानी लोकांनी दर्शन बंद करण्याची आवश्यकता नाही असं सांगितल्यामुळे दर्शन सुरू होतं अशी माहिती देखील मंदिराचे विश्वस्त स्वामी शिवेंद्र यांनी दिली आहे। मध्ये मीनाक्षी मार्बल यांचे ते मिठनलाल मालविया यांना हे काम आपण सोपवलेलं होतं आणि ते दगड पाठवत होते। त्यांचेच पाठवलेले मजदूर ते दगडाची फिटिंग करत होते। त्या फिटिंगमध्ये काहीतरी गडबड झाली असावी किंवा फिटिंग केलेला दगड एखादा चिरला असावा असं दुर्घटनेचं प्राथमिकदृष्ट्या कारण दिसलं नाही। आम्ही त्यांना वारंवार विचारणा केली बंद करायचे का काम, त्यामुळे नाही आम्ही असेच काम करतो, दर्शन चालू राहू द्या, काही खतरा नाही, काही धोका नाही आहे, आम्ही नेहमीच मंदिराचे काम चालू होतो, दर्शन चालू होते, त्यांना बंद करण्याची गरज नाही। आम्ही त्यांना विचारणाही केली पण त्यांनी काही तसं उत्तर दिलं नाही।